वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तमस्कंद अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीय अध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी, प्रवर्तक दुराचरणी कश्यपू चतुर्थोध्यायी. प्रल्हाद पुत्र गुणी, त्यासी वधू इच्छी पिता मनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज पौषवद्य द्वितीया शके 1945. बरोबर याच तिथीला शके 1670 म्हणजे समर्थांच्या दिल्यानंतर 67 वर्षानंतर म्हणजे सन 1748 शिवरामस्वामी आणि जगन्नाथ स्वामी ही जी जोडी होती, योगीराज श्री कल्याण स्वामी यांचे शिष्य असणारे, त्यापैकी जगन्नाथ स्वामी ज्यांनी पुढे तडवळ म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये असणारं ठिकाण, कसबे तडवळ या नावाने ओळखतात, त्या ठिकाणी
जगन्नाथ स्वामीने आपला देह ठेवला. त्यांची आज पुण्यतिथी पौषवद्य द्वितीया ही असते. आपल्या आत्माराम महाराज जे आहेत, राकेश महाराज आता तिथे मठपती आहेत, त्यांनी लिहिलेल्या दासविश्रामधाम नावाचा जो ग्रंथ आहे, विस्तृत असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये पूर्ण 2 प्रकरण या शिवराम स्वामी आणि जगन्नाथ स्वामींच्या संदर्भात दिलेले आहेत. त्यामध्ये प्रकरण किंवा समास किंवा अध्याय असे जे वेगवेगळी नावं त्यांनी पूर्ण 121 प्रकारांना दिलेली आहेत. त्यामध्ये ते प्रकरण 119 म्हणजे शेवटी 121 पैकी 119मध्ये म्हणतात, शिवरामस्वामी तो अंश लवाचा, प्रताप ऐकला की मागे त्यांचा, जगन्नाथ बावा अंश कुशाचा, गुरुभक्त दोघेही निस्सीम. म्हणजे योगीराज श्री कल्याण स्वामी यांचे हे 2 शिष्य शिवराम स्वामी आणि जगन्नाथ स्वामी किंवा जगज्जीवन स्वामी. यामधले शिवराम स्वामी जे आहेत, जे आपचंद मठाचे संस्थापक आहेत, ते प्रभू श्री रामचंद्राचे पुत्र असणाऱ्या लव याचे अवतार आहेत. आणि गुरुभक्त दोघेही निस्सीम. आणि जगन्नाथ बाबा जे आहेत, जगन्नाथ स्वामी जे आहेत, ते तडवळ मठाचे मठपती झाले आणि ते कुशाचा अवतार आहेत. म्हणजे लव आणि कुश हे जे 2 पुत्र रामचंद्रांचे आहेत, त्यांचे अवतार म्हणजे शिवराम स्वामी आणि जगन्नाथ स्वामी. असं अधिकार असणारे ह्या जगन्नाथ स्वामीची आज पुण्यतिथी पौषवद्य द्वितीया. यांच्या बाबतीत दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नेहमीच्या ग्रुपमध्ये असणारे आमचे पांगरी मठाचे विवेक बुवा रामदासी, हे जे आपल्याकडे येतात, दरवेळेस असतात, शनिवारी शक्यतो असतात ते, कारण ते त्यांची ड्युटी असते एरवी. तर ते त्या पांगरी मठाचे आहेत. पांगरीचा मठ म्हणजे रामाजी बुवा यांनी स्थापन केलेला मठ आहे. रामाजी बुवासुद्धा कल्याण स्वामींचे शिष्य आहेत. या रामाजी बाबांच्या समोर कल्याण स्वामींची आज्ञा झालेली आहे. कोणाला? तर या आपल्या जगन्नाथ स्वामींना, की तडवळमध्ये जाऊन तू आता मठ स्थापना करावी. तेव्हा ते म्हणतात की माझ्याजवळ हस्तलिखित ग्रंथ नाहीत, हस्तलिखित दासबोध नाही. आणि ही गोष्ट जेव्हा या रामाजी बाबांनी ऐकली, तेव्हा 2 महिने आधीच रामाजी बाबा हे आपल्या पांगरी मठामध्ये गेले. आज पांगरी हा मठ आपल्या बार्शीपासून अगदी 5-10 किलोमीटरवर असणारा हा मठ आहे. आणि त्यांनी आपल्या शिष्यांकडून अगदी मोजक्या 10 दिवसामध्ये, 10-15 दिवसामध्ये पूर्ण 200 समासाच्या दासबोधाचं लिखाण केलं. ते एका वेगळ्या पद्धतीने केलं, की त्यांच्या शिष्यांच्या जोड्या, त्याने आपल्या शिष्यांच्या जोड्या बनवल्या आणि प्रत्येक जोडीमध्ये एकाने दासबोध वाचायचा, दुसऱ्याने लिहायचा, आणि एक समास झाला की दुसऱ्याने वाचायचा आणि पहिल्याने लिहायचा. त्याला जोडीचा दासबोध असं म्हणतात. आणि असा दासबोध त्यांनी तयार केला. आणि कल्याण स्वामींची जशी आज्ञा झाली तसे जगन्नाथ स्वामी हे प्रथम पांगरीच्या मठामध्ये गेले. तेव्हा पांगरी मठामध्ये याच रामाजी बुवांनी या जगन्नाथ स्वामींचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना हा हस्तलिखित जो दासबोध होता तो त्यांना भेट म्हणून दिलेला आहे. आणि पुढे तो दासबोध घेऊन ते आपल्या तडवळ मठामध्ये किंवा तडवळ गावामध्ये आले. आजही त्या ठिकाणी एक गावामधलं एक घर आहे, राधा निवास नावाचं. आजही ते घर आहे, मी पाहिलेलं आहे. मठामध्ये जेव्हा जेव्हा आजही मिरवणूक जेव्हा निघाली असेल तेव्हा त्या राधा निवासमध्ये ती मिरवणूक थांबते. आणि त्या ठिकाणी त्या राधा निवासमध्ये राहणारे जे पाटील वंशातले आहेत ते सर्व या जगन्नाथ स्वामींचा पालखीचं त्या ठिकाणी स्वागत करतात. कारण त्या ठिकाणी जगन्नाथ स्वामी जेव्हा पहिल्यांदा तडवळ मठात आले तेव्हा त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य काही दिवस त्या ठिकाणी होतं. या मठाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जगन्नाथ स्वामींची समाधी जी आहे, आपल्या रामदासी मठामध्ये जेवढ्या समाधी आहेत त्या सगळ्या 5 पायऱ्या त्या समाधीला आहेत. 5 पायऱ्या म्हणजे पंचमहाभूत: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अगदी खालीपासून पृथ्वी, आप म्हणजे दुसरी पायरी ही आपाची आहे. तर या जगन्नाथ स्वामींच्या मठामध्ये आता जे मठपती आहेत, रामचंद्र गोस्वामी मठपती तडवळ मठाचे, यांचे वडील कल्याणबुवा रामदासी होते. या कल्याणबुवांना इच्छा झाली की आता आपण काशीला जावं आणि त्या ठिकाणी जाऊन दर्शनं घेऊन आपण परत यावं आणि गंगेचं दर्शन आपल्याला होईल. म्हणून त्यांनी पूजा झाल्यावर, अभिषेक झाल्यावर आपल्या मनातलं जे विचार आहेत ते जगन्नाथ स्वामींच्या समाधीसमोर व्यक्त केले. आणि पाहता पाहता या दुसऱ्या पायरीमधून, त्या समाधीतून अगदी पाणी जे आहे ते झिरपू लागलं. पाणी आजही त्या ठिकाणी पाणी बाहेर येतं, आपल्याला दिसतं ते, आणि मी पाहिलेले आहे. तर स्वतः गंगेने त्यांना ते दर्शन दिलेलं आहे
आणि गंगा म्हणते इतक्या लांब जाण्याची गरज नाही, तू इथेच राहा, हीच सेवा तुझी आहे आणि ही सेवा तू करत राहा. आज जे रामचंद्र महाराज आहेत त्यांचे वडील हे मी जे सांगते ते कल्याण स्वामी. असा हा मठ, आज त्या मठाची पुण्यतिथी त्या ठिकाणी आहे, शके 1670 1748. त्यामुळे त्यांचं स्मरण करून आपण आजच्या या आपल्या भागवत निरूपणाला सुरुवात करूया. चतुर्थोध्याय हा सप्तमस्कंदातला 4था अध्याय. हिरण्यकश्यपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन. आता हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद लक्षात घ्या. एक दैत्य जय आणि विजय आणि दुसरे असणारे प्रल्हाद, त्या दैत्याचा पुत्र असणारा जो महान भगवत भक्त होता. केव्हाही भक्तीचं उदाहरण द्यायचं असेल तर 2 नावं पुढे येतात. एक म्हणजे अजामेळ आणि दुसरे म्हणजे भक्त प्रल्हाद. अजामेळ आणि भक्त प्रल्हाद यामध्ये थोडासा फरक आहे. अजामेळ जो आहे ते दुर्वर्तनी होते आणि नंतर भगवंताच्या नामाला लागले. त्यांच्याकडे आलेल्या त्या साधू संतांच्या सत्संगामुळे त्यांनी जसं सांगितलं तसं तुला होणाऱ्या मुलाचं नाव नारायण असं ठेव, आणि त्या नारायणामध्ये अजामेळ पापी तया अंतर आला, समर्थाने जसं लिहिलं तसा त्या नारायणाच्या नामामुळे अजामेळ मुक्त झाला. आता इथे प्रल्हाद जे आहेत त्यांना दुर्वर्तनाचा संबंधच नाही. जन्मापासून किंबहुना आईच्या गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये असतानापासून नारदांचे संस्कार त्यांना झालेले आहेत आणि त्यांनी अगदी जन्मापासून भगवंतावर पूर्ण विश्वास 100% विश्वास असणारा प्रल्हादाचं उदाहरण जे आहे ते या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. दोघेही निस्सीम भक्त आहेत, दोघेही भगवंताचे भक्त आहेत, पण अजामेळ जो आहे ते नंतर उद्धरलेले आहेत आणि भक्त प्रल्हाद हे लहानपणापासून भगवंताशी एकरूप झालेले आहेत. यामध्ये काल आपण पाहिलं की या हिरण्यकश्यपूनी म्हणजे भक्त असणारा, इतका देवाचा भक्त असणारा, पण त्याचे वडील मात्र तसे नव्हते. आणि वडील म्हणजे जसं काही आपल्याला मोगलांचं राज्य असल्यासारखं वडील हे तुमचे हिरण्यकश्यपू होते. भगवंताची भक्ती जो करत असेल तो त्यांचा दुश्मन, तो त्यांचा शत्रू. कोणी देवपूजा करत असेल तर तो त्याचा शत्रू. आणि सगळीकडे त्यांचं फरमान होतं की भगवंताची पूजा बंद करा आणि मीच भगवंत आहे, मीच परमेश्वर आहे, मला तुम्ही प्रसन्न करा, माझ्याच पायात पडा, माझीच पूजा झाली पाहिजे, असा आग्रह, दुराग्रह आपण म्हणतो, तो त्यांनी सुरुवात केला. पण त्यासाठी त्यांनी अगोदर तपश्चर्यासुद्धा केली. त्यांना जे ऐश्वर प्राप्त झालं, त्यांना जो वर प्राप्त झाला, तो वर आपण कालच्या भागामध्ये पाहिला. त्यामध्ये आपण काल पाहिलं की आपण ते वर काय आहेत की दानव असो किंवा मोठा नाग असो, पशु असो, पक्षी असो किंवा मानव नको किंवा दुसरा हिंस्र पशु असाही नको, त्यांच्याकडून मला मृत्यू येऊ नये. घरात नको, बाहेर नको. नांतर बहिर्वा दिवा नक्तम अन्यस्मादपि चायुधैः न भोगो न अंबरे मृत्यूर्न नरैर न मृगैरपी. काल पाहिला आपण. असा सगळा वर ब्रह्मदेवांच्याकडून त्यांना मिळाला. आता हा दुराचारी आहे, असुर योनीतला आहे आणि तरीसुद्धा त्याला ब्रह्मदेवाने वर दिला, ब्रह्मदेवाची प्राप्ती केली, असं त्याने पुण्य कमावलेलं होतं. आता एवं मृत शतधृतीर हिरण्यकशिपो रथ प्रादात्तत तपसा प्रीतो वरांस्तस्य सुदुर्लभान. दुर्लभ असा वर म्हणजे ज्याला मृत्यूच येणार नाही कोणाकडूनही, असा वर त्यांनी प्राप्त केला. आणि त्या प्राप्त केलेल्या वरानंतर ब्रह्मदेव त्यांना सांगतात की बाबा रे, तुला मी जो वर दिला आहे तो अत्यंत दुर्लभ असा वर आहे, पण दुर्लभ असूनही मी तुला दिला कारण तू जे तप केले आहे ते फार महत्त्वाचं आणि फार कठोर असं तप, जे इतरांना करण्यासारखं नाही, ते तू केलंस. हात उभारून, एका पायावर उभा राहून इतकी वर्ष तू हे तप केलं, पाणीसुद्धा ग्रहण नाही केलं, त्यामुळे तुझ्यावर मी प्रसन्न झालो आणि तू जे म्हणशील ते सगळं मी तुला दिलेलं आहे. असं एवढ्या आनंदाने मग हिरण्यकश्यपूनी ततो जगाम भगवान मोघानुग्रहो विभू पूजितो सुरवर्येण स्तूयमान प्रजेश्वरे. हिरण्यकश्यपूनी त्या भगवंताची, ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि त्यानंतर ब्रह्मदेव आपल्या लोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये निघून गेले. आता इंद्राचं जे राज्य आहे ते सगळं यांनी बळकावलेलं आहे. सगळ्या दिशा, तिन्ही लोक, देव, असुर, राजे, गंधर्व जे जे म्हणून आहेत, गरुड असेल, सर्प असेल, सिद्ध, चारण असतील, पिशाच असतील, मनु असतील, यक्ष असतील, हे सगळे आता त्यांच्यावर यांचा अधिकार सुरू झाला. जे लोकपाल होते
त्यांची शक्ती आणि त्यांचं राज्य, त्यांचं ठिकाण, महाल हे सुद्धा त्यांनी हिसकावून घेतलं होतं. आता काय झालं, की असुरांच्या हातामध्ये सगळी सत्ता आली. आधी आपण पाहतो जेव्हा लोकांच्या हिताची गोष्टी करत नाही तेव्हा राजा जो आहे तो निष्प्रभ झालेला असतो. तो दुर्वर्तनी असल्यामुळे प्रजा सगळी दुःखी झालेली असते. आता या ठिकाणी भगवंत म्हणतात, काही काळ आता तुम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागतील आणि योग्य वेळ आल्यानंतर मी याचा म्हणजे वध करणार आहे हे लक्षात घ्या. तसं या ठिकाणी महेंद्र भवनम साक्षात निर्मितम विश्वकर्मणा. विश्वकर्मा हे सगळ्या देवतांचे महाल जे आहेत त्यांची निर्मिती करणारे हे विश्वकर्मा. विश्वकर्मा आपल्याकडे जे ज्वेलर्स आहेत त्यांचं नाव विश्वकर्मा ज्वेलर्स वगैरे असे नावं असतात. कारण ते त्या ठिकाणी उत्तमातल्या उत्तम प्रकारचे अलंकार तयार करतात. म्हणजे चांगल्या गोष्टींची निर्मिती जी आहे ते भगवंताच्या आज्ञेप्रमाणे विश्वकर्मा या भगवंताने केलेली आहे. तसं अशा महेंद्र भवन म्हणजे इंद्राच्या भवनामध्ये हा हिरण्यकशिपू राजा राहत होता. आता राजा आहे आणि इंद्राचं सगळं वैभव त्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे त्या महालामध्ये अभिमानी हिरण्यकशिपू आता त्या ठिकाणी अधिकार आला आणि अभिमान आपोआप येतो. साधं लहानपणचे जे मित्र आहेत तुमच्या ज्युलियस सीझर नावाचं एक नाटक होतं. त्यामध्ये शाळेमध्ये असणारे मित्र ज्युलियस सीझर आणि त्याचा मित्र अँटनी. या अँटनीने ज्युलियस सीझरला लहानपणी पाण्यातून वाहत जात असतानासुद्धा वाचवलं होतं आणि तोच पुढे जेव्हा राजा झाला तेव्हा याचा आणि त्याच्यामधला वितुष्ट आलं दुसऱ्याच्या सांगण्यामुळे आणि झालं असं की त्या ब्रुटसने या ज्युलियस सीझरचा सुद्धा वध केलेला आहे. असं नाटक आहे आणि हे नाटक प्रत्यक्षात झालेलं आहे 1700-1600च्या काळामध्ये तिकडे इटलीमध्ये. तसं याच्या हातामध्ये सत्ता आल्याबरोबर हा आता बेताल असं त्याची वागणूक सुरू झाली. अभिमानी होता आणि सगळ्यांना जिंकलं आणि सगळ्या जगाचा सम्राट राजा असा म्हणून त्या गुलमीमध्ये हा सगळीकडे फिरत होता. आता साहजिकच अशा गोष्टी जेव्हा सहजपणे प्राप्त होतात तेव्हा माणूस वाईट व्यसनाला लागतो. उग्र गंध तमंगम मत्तम मधुनो उरु गंधिना विवृत्त ताम्राक्ष अशेष दीक्ष्णया आणि त्रिभिस तपोबल योगो बलो जसाम पदम. त्रिभिही म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे जे एवढे मोठे महत्त्वाच्या देवता आहेत ते सुद्धा आपापल्या हातामध्ये भेटवस्तू घेऊन त्याच्या सेवेमध्ये उपलब्ध राहत होते. इतका त्याच्याकडे अधिकार आला. आता तो त्यामध्ये त्याला गर्व तर झालेलाच असेल. आता इथे युधिष्ठिराला नारद सांगत आहे की युधिष्ठिरा तेव्हा तो आपल्या सामर्थ्यावर कारण त्याच्याकडे सामर्थ्य असल्यामुळे नारद म्हणतात मी स्वतः तुंबरू माझे बंधू त्याच्यानंतर गंधर्व सिद्ध ऋषीगण अप्सरा आम्ही सगळी त्याची स्तुती करत असतो आणि वर्णाश्रमाचे पालन करणारे देखील पुरुष त्याच्याजवळ तो यज्ञ करत होते त्याच्या भल्यासाठी सगळं करत होते. 7ही द्वीपावर या हिरण्यकशिपूचं राज्य होतं. सप्तसमुद्र ज्याचा उल्लेख आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. सुरा सर्पीर दधीर इक्षुर जलम तथा 7ही समुद्र. खारं पाणी मदिरा तूप मध दही दूध आणि गोड्या पाण्याचा समुद्र. तर या सगळ्या समुद्राचं काय असतं की ज्या ज्या नद्या वाहतात त्या नद्या त्या समुद्राला येऊन मिळतात. म्हणून यामध्ये उपमा अशी दिली आहे की ह्या सगळ्या समुद्राच्या पत्नी म्हणजे कोण त्या नद्या. तर त्या नद्या त्या समुद्रामधून अनेक प्रकारच्या आपल्या लाटांच्या योगाने अनेक प्रकारच्या रत्नांच्या राशी त्या समुद्राकडे पोचवत होत्या. तसं या ठिकाणी याचं साम्राज्य असं होतं की भूमी जी आहे जी जमीन आहे आज आपल्याला त्यामध्ये बी पेरावं लागतं तेव्हा कुठे धान्य येतं आणि ते आल्यावरचा सुद्धा भरोसा नसतो. केव्हाही पाऊस पडतो केव्हाही ऊन पडतं. पण त्याच्या काळामध्ये त्याला एवढ्या सगळ्या देवतांवर राज्य केल्यामुळे न पेरतासुद्धा अनेक प्रकारचे धान्य मिळत होते आणि आणि त्रिभिस तपोयोग त्याचा तपाचा योग बलाचा एवढा परिणाम होता की स्वर्ग भूमी आणि पाताळ यामधून सुद्धा त्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असेल त्या त्या गोष्टी त्याला प्राप्त होत्या. म्हणजे जसा एखाद्या पाऊस पडला
आणि आपण अंगणात जाऊन पाहिलं तर त्या पावसाच्या पाण्यामधून सुद्धा एक 100-200 सोन्याच्या अंगठ्या आपल्याला प्राप्त झाल्या तर किती आनंद होईल. तशा प्रकारे जे मनात येईल त्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत होत्या. एवढं त्याचं एकछत्री सम्राट तो झाला होता. पण आता आता हा कोण होता? हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष. मुळामध्ये सनकादिक ऋषींनी ज्यांना शाप दिला ते जय विजय हे भगवंताचे पार्षद होते. आता भगवंताचे पार्षद असल्यामुळे त्यांना स्वरूप भगवंताचं होतं. स्वरूपता मुक्ती होती. स्वरूप सगळं भगवंताचं आहे. फक्त ती गळ्यामधली जी माळ आहे ती माळ नव्हती त्यांच्या ठिकाणी आणि बाकी सगळं भगवंतासारखे दिसणारे. आणि त्यांना हा शापामुळे 3 जन्म घ्यावे लागले आणि स्वतःच्या घमेंडीमध्ये शास्त्र मर्यादा ज्या आहेत त्याचंसुद्धा त्यांनी उल्लंघन करू लागले. त्यामुळे त्यांच्या पापामध्ये भर झाली. आता त्यांचा प्रभाव पाहून देव जे आहेत, जे सज्जन होते आणि जे लोकपाल होते ते सगळे भीतीने सगळीकडे फिरू लागले, पण त्यांना कुठेच आश्रय मिळाला नाही आणि म्हणून ते येऊन या हिरण्यकशिपूला शरण गेलेले आहेत. आता त्या सगळे लोकपाल त्या ठिकाणी येऊन ते सांगतात, तस्यै नमोस्तु काष्ठायै यत्रात्मा हरिरीश्वरः यद्गत्वा न निवर्तन्ते शांताः संन्यासिनो अमलाः. सर्वात्मा जगदीश्वर श्रीहरी ज्या ठिकाणी निवास करतात आणि ज्या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्याही संन्यासाला कुठल्याही महात्म्याला परत यावं लागत नाही, तसं यद्गत्वा निवर्तन्ते गीतेमध्ये सुद्धा हा श्लोक येतो. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. ते तेजोमय धाम जे आहे ते परमधाम आहे. त्यामध्ये पोचल्यानंतर भक्ताला पुन्हा परत यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा त्याला या जन्ममरणामध्ये अडकावं लागत नाही. पण त्या ठिकाणी हे जेव्हा देवतांनी भगवंताची आराधना केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. आता आकाशवाणी म्हणजे भगवंताने आपलं जे भविष्यात करण्याचे जे कार्य आहे त्याची जाणीव त्या सगळ्या देवांना करून दिली. काय म्हणतात ते, मा भैष्ट विबुध श्रेष्ठाः सर्वेषां भद्रमस्तु वः मद्दर्शनं हि भूतानां सर्वश्रेयोपपत्तये. की हे भक्तांनो, हे देवांनो, तुम्ही अजिबात घाबरू नका. भगवंताची आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. आकाशवाणी पहा आपल्या दशमस्कंदामध्ये पुन्हा होणार आहे हीच. देवकी आणि वसुदेवाच्या लग्नाच्या वेळेससुद्धा आकाशवाणी झाली. कंसाला त्या ठिकाणी सावध केलं, अरे तुझ्या बहिणीच्या लग्नानिमित्त एवढी मोठी मिरवणूक काढली आणि स्वतः रथाची सारथ्य करत आहेस, तिचाच गर्भ जो आहे तो तुझा मृत्यू होणार आहे त्याच्याकडूनच, कृष्णाकडून, अशी भविष्यवाणी झाली. तसं या ठिकाणी आकाशवाणी झाली की ते म्हणतात, तुम्ही अजिबात घाबरू नका. आता दैत्यांचं राज्य आहे, त्यामुळे काही काळ जे आहे ते तुम्ही सहन करा, पण योग्य वेळ आली की मी ती योग्य वेळ येण्याचीच वाट पाहत आहे आणि तेव्हा मी पुन्हा अवतार घेईल आणि या हिरण्यकशिपूला त्याचा नाश करेल, त्याला मारून टाकेल. जरी त्याने एवढे सगळे वर प्राप्त केले असतील तरी पण मी त्याचा गोल्डन मीन काढून, आजच्या भाषेमध्ये सुवर्णमध्ये काढून त्याचा वध मी करणार आहे. वध आता माणसाकडून नको आणि पशुकडून नको. त्यामुळे नरसिंह अवतार हे सगळं ते भगवंत त्या ठिकाणी सगळ्यांना खात्री देतात. आता असं झाल्यामुळे कोणताही प्राणी, देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म या सगळ्यांचा हा द्वेष करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे नको असलेले जे म्हणजे दुर्गुण जे होते ते सांगतात आणि त्यामुळे त्याचा नाश करण्यासाठी मी लवकरच येईन. आणि त्याचा जो पुत्र आहे तो वैरहीन, शांत आणि महात्मा पुत्र असा प्रल्हाद, आणि इतका चांगला भक्त असूनसुद्धा हा त्याचा द्वेष करील आणि त्यामुळे हा जरी शक्तिसंपन्न असला तरी त्याला मी अवश्य मारीन, असं भगवंताने वचन दिलेलं आहे. आता नारद युधिष्ठिराला सांगतात की हिरण्यकशिपूला तसे 4 पुत्र होते, ल्हाद, आल्हाद, संल्हाद आणि प्रल्हाद. प्रल्हाद हा 4ही पुत्रांमधला शेवटचा लहान मुलगा होता. आता या प्रल्हादाचे गुणवर्णन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी केलेले आहे. तो ब्राह्मणांचा भक्त होता, सदाचरणी होता, सत्यप्रतिज्ञ होता आणि जितेंद्रिय होता. त्याच्या उलट हिरण्यकशिपू हा जितेंद्रिय नव्हता. कारण जो जितेंद्रिय आहे, ज्याने इंद्रियावर जय मिळवलेला आहे, त्याला पुन्हा काहीही मिळवण्याची इच्छा नसते. आप्तकाम, पूर्ण काम असा भगवंतासारखा तो भक्त असतो.
पण हा हिरण्यकश्यपू शेवटपर्यंत अधिकाधिक मिळवण्याचाच तो घाई. अति मूढ त्या दृढबुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. समर्थ आपल्याला कितीतरी प्रकारे सांगतात. ज्या ठिकाणी अति आहे, आपण म्हणतो अति तेथे माती, म्हणणं फार सोपं आहे. पण आपण तेच जर वर्तन करू लागलो तर आपण सुद्धा हिरण्यकश्यपू आहोत, आपण सुद्धा हिरण्याक्ष आहोत. हे जीवाला लक्षात येत नाही आणि तो स्वतःलाच मोठं समजतो. पण त्याचा अहंकार घालवण्यासाठी भगवंत निरनिळ्या प्रकारे अवतार घेऊन परिस्थितीच अशी निर्माण करतात की हा जीव भक्तिमार्गाला लागला पाहिजे. आता या हिरण्यकश्यपूच्या पुढे बाकी सगळे देवदेवता सेवक म्हणून त्या ठिकाणी आहेत. आता हा कसा होता? आता प्रल्हादाचं गुणवर्णन करतात. त्यामध्ये म्हणतात नोद्विग्न चित्तो व्यसनेषु निस्पृहा. म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, संकटाच्या काळी तो कोणालाही घाबरत नाही. एका भगवंतावर विश्वास असल्यामुळे दुसऱ्यावर घाबरण्याचं कामच नाही. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अक्कलकोटचे स्वामी म्हणायचे. आणि त्यांचं वाक्य हे सगळीकडे माहिती आहे आपल्याला. आणि इहलोक आणि परलोक यातील विषयांना तो मिथ्या समजत होता. कोण? प्रल्हाद. आणि मग जन्माने असुर असूनसुद्धा असुर दोषांचा त्याला लवलेशही नव्हता. वडील असुर या प्रवृत्तीचे आहेत, पण मुलगा मात्र भगवंताचा भक्त झाला. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. राम नाम सब कोई लेत, ठक ठाकूर अरु चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वह नाम कुछ और. ज्या नामाने ध्रुव आणि प्रल्हाद तरुण गेले, भक्त कबीर सांगतात की ठक, ठाकूर आणि चोर. ठक म्हणजे जो दुसऱ्याला फसवतो, ठाकूर ज्याच्याकडे सगळं साम्राज्य आहे, जो सगळ्यांचा नेता आहे तो असेल, किंवा चोर जरी असेल. राम नाम सब कोई लेत. हे प्रत्येकजणच रामनाम घेतात. एखादा चोरसुद्धा भगवंताच्या मंदिरात जाऊन सांगेल की आज मला चोरी करायची आहे, मला यश दे, तुझा आशीर्वाद मला दे. भगवंत त्याच्याकडे सुद्धा लक्ष देतात. आणि तोच एखादा भक्त असेल तर त्याच्या पण म्हणण्याकडे भगवंत त्याच दृष्टीने पाहतात. कारण त्यांचं समदृष्टी हो नाम तुम्हारो. कारण समदृष्टी हे भगवंताचं नाम आहे. तसं या ठिकाणी भगवंताचे जसे अनंत गुण आहेत तसे प्रल्हादामध्ये कितीतरी गुण आहेत. यस्मिन महद्गुणा राजन गृह्यन्ते कविभिर मुहुः. आणि मग आता देवदेवतांच्या बाबतीमध्ये प्रल्हाद कसा श्रेष्ठ आहे हे सांगतात की जसं एक आपण पाहतो योगीराज श्री कल्याण स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी. आपल्या अकोल्याच्या जवळ असणारं मालेगाव, आपले ओळखीचे असणारे श्रीराम रोडे त्या ठिकाणी आहेत. त्यांचे आईवडील असतानापासून माझा त्यांचा संबंध आहे. मी त्या ठिकाणी नेहमीच जात असतो. त्यांची आई आहेत आता. त्या सांगायचे त्यांच्या नातवाच्या हाताने जेव्हा ही आजी भांडे घासत होती तेव्हा एक ग्लास जो आहे तो त्या विहिरीमध्ये पडला. आता ग्लास पडल्याबरोबर आजी तुझा ग्लास विहिरीत पडला. आणि असं म्हटल्यानंतर तो जो मुलगा होता, नातू जो आहे, त्याचं नाव कल्याण आहे बरं का, विशेष म्हणजे. आणि त्या नातवाने त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि तो जो ग्लास होता खाली तळाशी गेलेला तो काढून आजीच्या हातामध्ये आणून दिला. आता पहा, नाव काय आहे? कल्याण. समर्थांचं जसं आहे, कल्याणा छाटी म्हटल्याबरोबर खाली उडी मारून ती छाटी आणून दिली. म्हणजे सद्गुरूंची जो चांगली सेवा करतो त्याला कल्याणाचं जसं नाव प्राप्त होतं तसं या ठिकाणी जो श्लोक दिला आहे, यम साधू गाथा सदसी रिपोवोपी सुरा नृप प्रतिमानं प्रकुर्वन्ती किमुत्ताने भवादृशा. युधिष्ठिरा, देव त्याचे शत्रू असूनसुद्धा भक्तांचे चरित्र ऐकताना, कोणाचे शत्रू? या हिरण्यकशिपूचे देव शत्रू आहेत. पण भक्तांची कथा ऐकण्यासाठी जेव्हा सगळे देव एकत्र येतात तेव्हा भक्तांना प्रल्हादाची उपमा द्यावी लागते. इतकं श्रेष्ठत्व त्या भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी आहे. आणि याच्या ठिकाणी अनेक गुण आहे. अनेक गुणांचा संचय म्हणजे भक्त प्रल्हाद आहे. गुणैर अलम संख्यैर महात्म्यम तस्य सुचते. काय गुण आहेत? वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रीतीही. वासुदेव भगवंताच्या ठिकाणी त्याचा नैसर्गिक ओढा आहे, सिद्ध आहे तो भक्ती करण्यासाठी. अगदी लहान मुलांचं जसं नस्त क्रीड नको बालो जडवत मनस्ततया कृष्णग्रह ग्रहितात्मा न वेद जगदीदृशम. म्हणजे खेळणं असो, बागडणं असो, लहानपणी जसे मुलं खेळतात तसा हा खेळत असे.
पण खेळत असला तरी मनाने मात्र भगवंताशी तो एकरूप झालेला होता. आता इथे शब्द दिलेला आहे, कृष्ण ग्रह ग्रहितात्मा. कृष्ण स्वरूप ग्रहाचीच बाधा त्यानं झाली. आपण म्हणतो शनीची बाधा, एखाद्या ग्रहाची बाधा झाली की मग काहीतरी आपल्यावर अरिष्ट येतं. तर इथे या भक्त प्रल्हादाला कृष्णाच्या स्वरूपाची बाधा झाली. समर्थाने जेव्हा त्या जांभेला आपल्या आईला डोळे गेलेले असताना, दृष्टी गेलेली असताना समर्थाने पाहिलं आणि बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या समोर समर्थाने आपल्या आईला दृष्टी दिली आणि आईला दिसायला लागलं. तेव्हा ते म्हणतात की होते ब्रह्मांडीचे कोणी, लागले कौशल्याच्या स्तनी, तेची भूतगे माये, तेची भूतगे माये. आई म्हणते, अरे कुठल्या भूताला तू वश केलं का काय, की त्याच्या शक्तीमुळे तू मला अशी दृष्टी दिली. तेव्हा ते म्हणतात, तेची भूतगे माये. कोणतं भूत? तर ते रामनाम. प्रत्यक्ष रामरायाला मी आपलंसं केलेलं आहे. तसं आहे भक्त प्रल्हाद, असं त्या ठिकाणी म्हणतात. की आता भगवंताने आपल्याला मिठीत घेतलं आहे असा भाव प्रल्हादांच्या ठिकाणी आहे. आता जर मी माझ्या प्रिय भगवंताच्या जवळ असेल तर माझं खाणं पिणं बसणं उठणं काही पण कुठलीही गोष्ट असेल तरी ती त्या भगवंताच्या साक्षीनेच होत असते. हा भाव या प्रल्हादाच्या मनामध्ये नेहमीच असायचा. कधीकधी त्यांचं लहानपणापासूनच बरं का, त्यांचं हृदय कधी व्याकुळ झालं तर त्यांना रडू यायचं, डोळ्यातून अश्रू यायचे. कधी आनंद झाला तर आनंदाच्या उद्रेकाने प्रल्हाद भक्त नाचत राहायचा. शाळेमधली जी मुलं होती त्या संगतीत असणारी तीसुद्धा नाचायला लागायची. चंडामार्क हे जे 2 गुरु होते, जे आमच्या शुक्राचार्यांचे पुत्र होते, हे यांना शिकवण्यासाठी त्या ठिकाणी नेमलेले होते, राजानेच नेमलेले होते. आता ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर, कारण ब्राह्मणांचा हा भक्त होता प्रल्हाद, त्यामुळे त्यांना ते काही बोलत नसत. पण ते काय जे शिकवत असेल ते असं शिकवणं होतं की हिरण्यकश्यपू श्रेष्ठ देवता आहे. पण हे तर या भक्त प्रल्हादाला कधीच मान्य नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी यांना मनाने भगवंताच्या कोमल स्पर्शाचा अनुभव भक्त प्रल्हादाला होत होता. आणि ते झाल्याबरोबर ते एका ठिकाणी शांत बसायचे, डोळे मिटून घ्यायचे आणि भगवंताच्या ध्यानामध्ये मग्न असायचे. आता अशा भक्तांचा संग, याला सत्संग म्हणतो. की एखादा दुःसंग असणारा जीव, की ज्याला कधीच चांगला संग मिळाला नाही आणि ज्यांचं पूर्ण आयुष्य हीन आणि दीन झालेलं आहे, कुसंगतीमुळेच ज्याचा सगळा वेळ जात आहे, अशांनासुद्धा या प्रकारच्या भक्त प्रल्हादांचा संग प्राप्त झाला तर त्यांच्यातले अनेक दोष हळूहळू कमी होतात. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की श्री तस्मिन् महाभागवते महाभागे महात्मनी हिरण्यकश्यपू राजन अकरोध अगमात्मध्ये. म्हणजे हिरण्यकश्यपू जो आहे तो एवढ्या चांगल्या आपल्या भगवंताचा भक्त असणाऱ्या आपल्या पुत्राचा सुद्धा द्वेष करत होता. आणि कसं? तस्मिन् महाभागवते, प्रल्हादाला काय उपमा दिली? महाभागवत म्हणजे परम भागवत. भागवत म्हणजे भगवंताचा भक्त असणारा, भागवत धर्माचं आचरण करणारा, महाभागे महाभाग असणारा आणि महात्मा असणाऱ्या या भक्त प्रल्हादाचा सुद्धा जो द्वेष करत होता, अशी त्यांची परिस्थिती. म्हणून आपल्या श्री मनाच्या श्लोकामध्ये समर्थाने 2 श्लोक भक्त प्रल्हादासाठी दिलेले आहेत. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे रामनामावळी नित्यकाळी, पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना श्रीराम. आणि दुसरा श्लोक जो आहे, महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीरा, म्हणोनी तया कारणे सिंह झाला, नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. ह्या दोन्ही महाभक्त प्रल्हाद, म्हणजे प्रल्हादाला महाभक्त अशी उपमा दिलेली आहे समर्थाने. आणि जो दैत्यकुळामधला होता आणि जपे रामनामावळी नित्यकाळी. आता या ठिकाणी आमचे आप्पा डॉक्टर अनंत दामोदर आठवले आप्पा जे आहेत वरदानंद भारती, हे मुद्दाम लिहितात की जपे नामावळी नित्यकाळी. प्रल्हादाच्यासाठी त्याने वापरलेलं आहे की
हा प्रल्हाद रामनामावळी त्याचा नित्य जप करत होता रामनामाचा. आणि त्यामध्ये त्याने अजून स्पष्टीकरण केलेलं आहे की नारद जे देवर्षी आहेत, भगवंताचे भक्त आहेत, नारदांपेक्षाही जास्त भक्त किंवा पूर्वीचा भक्त असणारा हा प्रल्हाद आहे, असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मनोबोध विवरण नावाच्या त्या पुस्तकामध्ये ते मुद्दाम एका ठिकाणी आपल्या वरदानंद भारतींचे गुरु म्हणजे दासगणू महाराज यांचं एक काव्य त्या ठिकाणी कीर्तनामध्ये सांगत होते. त्यामध्ये प्रल्हादाचं वर्णन त्यांनी केलं. कड्यावरणी लोटेला परीन मृत्यू आला मुळी, तसाच स्थिर राहिला परम उग्र दावा नळी, समर्थ नच जाहले किमपि शस्त्र मारावया, खराच हरिभक्त तो गणिना कशाच्या भयात. कशाचीही भीती त्याला नव्हती. स्थिर राहिला परम उग्र दावानळी. एवढे सगळा अग्नी लागला तरी पण हा भक्त प्रल्हाद स्थिर राहिला. त्याला कुठलेही स्वतःच्या जीवाची हानी होईल अशी भीती नव्हती. कड्यावरून लोटला परीन मृत्यू आला मुळी. अशा प्रकारचा भगवत भक्त फार दुर्मिळ असे असतात. आता हे जेव्हा सगळं ऐकलं तेव्हा युधिष्ठिर जे आहेत ते नारदांना पुन्हा प्रश्न विचारतात. देवर्षे एतदिच्छामो वेदितुं तव सुवृत, यदात्मजाय शुद्धाय पितादात साधवे यगम, पुत्रान् विप्रतिकुलान् स्वान् पितरः पुत्रवत्सलाः, उपालभन्ते शिक्षार्थं नैवाघम परो यथा. ते म्हणतात, युधिष्ठिर विचारतात की नामस्मरण व्रत घेतलेल्या देवर्षी नारदा, मला अजून काही शंका आहेत त्या विचारतो. आता मी असं जाणून इच्छितो की पिता असूनसुद्धा हिरण्यकश्यपूने या पुत्राशी वैर का केलं. किंवा आपण पाहतो आई आणि वडील आपल्या मुलाला रागवतात, प्रसंगी मारतात. त्याचं कारण काय की त्यांनी सन्मार्गाने राहिलं पाहिजे. असं कोण मारू शकतो. जो पिता सन्मार्गाने आहे तो आपल्या मुलावर संस्कार चांगले घालू शकतो. पण पिता सन्मार्गावर नसेल तर त्या मुलावर सुद्धा तसेच वाईट संस्कार होतात. हे आपण नेहमीच पाहतो. पण तसं या ठिकाणी हा पिता जो आहे हिरण्यकश्यपू, आजही आपण हिरण्यकश्यपूचं उदाहरण जे आहे ते आपल्याशी जर जुळवून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं हिरण्यकश्यपू कोण आहे. जेव्हा आपला मुलगा एखाद्या ट्युशनमधनं एखाद्या शाळेमधनं जेव्हा घरी येतो तेव्हा आपण प्रेमाने त्याला विचारलं पाहिजे, का रे बाबा ये इकडे, आणि आज तुला काय शिकवलं तुझ्या सराने शिक्षकाने. असं प्रेमाने त्याला विचारलं तर तो सांगेल काय काय शिकला तो ते. पण आपण जर त्याला काही विचारलंच नाही तर मग त्याचं शिक्षण योग्य रीतीने चाललं आहे की हे बापाला कसं समजणार. तसं या बापाला म्हणजे हिरण्यकश्यपूला ही सवय होती की तो आल्यावर विचारायचा की तुला तुझ्या आश्रमामध्ये षंड आणि अमर्क हे जे तुझे गुरु आहेत त्यांनी काय काय शिकवलं. कारण यांनीच आधी त्यांना सांगून ठेवलं होतं, हा माझा पुत्र हा विष्णूची भक्ती करतो आणि विष्णू हा माझा शत्रू आहे. कारण त्याच विष्णूने हिरण्याक्षाचा वध केला होता, माझ्या भावाचा वध केला होता. त्यामुळे तो माझा शत्रू आहे आणि त्याला मारण्याचंच माझं पूर्ण ध्येय आहे माझ्या या जन्माचं. त्यासाठीच मी ही सगळी तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे इथे वडील पुत्राशी वैर करतात, द्रोह करतात. मग पुत्रावर प्रेम करणारे वडील आपण पाहतो आणि मुलगा जर मनाविरुद्ध गेला तर त्याला रागवणारे आईवडीलसुद्धा असतात. पण त्याच्याशी कोणी शत्रुत्व किंवा वैर करत नाही. मग असं का. असे प्रश्न या ठिकाणी युधिष्ठिरांनी नारदांना विचारलेले आहेत. आणि मनाप्रमाणे वागणाऱ्या शुद्ध हृदय आणि गुरुजनांबद्दल भगवत भाव असणारा हा प्रल्हाद आहे. आणि एवढे सगळे गुण त्याच्या ठिकाणी असूनसुद्धा हिरण्यकश्यपूने त्याचा द्वेष का केला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे ज्ञानेश्वरीमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा श्लोक येतो. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही 9व्या अध्यायामध्ये हा 30वा श्लोक आहे. याबद्दल माऊलीने जी ओळी दिली ती सुद्धा खूप छान आहे. पहा, या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुतापे तीर्थी नाहला. दुष्कृती कृत्याने दुष्कृत आहे, वाईट कृत्य आत्तापर्यंत केलेली आहे, जरी जाहला तरीसुद्धा अनुतापाच्या तीर्थेमध्ये जो राहिला म्हणजे पूर्वकर्माचा अनुताप झाला. मी जे आत्तापर्यंत वागलो हे माझं सगळं चुकीचं होतं म्हणून अनुताप झाला आणि अनुतापाच्या तीर्थीमध्ये जो न्हाला
आणि न्हावूनी मज आतू आला. आणि त्या अनुताप झाल्यानंतर जो मला शरण येतो, सर्व भावे जो शरण येतो तो माझा भक्त, असं त्या सांगतात. म्हणून सादरेव समंतव्य सम्यक व्यवसतो ही सहा, असा माझा भक्त आहे. पण हा भक्त प्रल्हाद तसाच असल्यामुळे या भक्त प्रल्हादासाठी त्याला कितीही कष्ट झाले तरी त्याचं रक्षण मात्र मी करणार आहे. कारण कड्यावरून लोटला परी न मृत्यू आला मुळी. हे सगळे भगवंताची कृपा भक्त प्रल्हादावर कशा रीतीने झाली, त्यांच्या वधाचे, भक्त प्रल्हादाच्या वधाचे हिरण्यकश्यपूने कसे निराळे उपचार केले त्यांना मारण्याचे, हा जो अध्याय आहे तो 5वा अध्याय आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रल्हादचरिते चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आपण आरती म्हणूया. श्रीराम जय राम जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरी संसतितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 करीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, कथित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.